हिंगोली येथील कळमनुरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आज धरणे आंदोलन केलेलं आहे। नांदेड जिल्हा आणि हिंगोलीच्या वतीने संयुक्तरित्या हे आंदोलन आहे। नानासाहेब देशमुख संजीवनी कृषी संजीवनी योजना प्रकल्प या योजनेअंतर्गत सेडनेट कृषी विभागाअंतर्गत या योजना चालवल्या जातात। नांदेड येथील 2 डीलर आहेत जे की हिंगोली येथे त्यांनी ह्या प्रकल्पाअंतर्गत काम केलेलं आहे। या विभागाअंतर्गत कितीतरी करोडो रुपयाचा GST या नांदेड येथील डीलरला उडवलेला आहे। जवळपास माझ्या अंदाजेनुसार 6 ते 7 कोटी रुपयाचा कर GST त्यांनी बुडवला आहे, रोखलेला आहे। याच्यावर अध्यक्ष राजूभाऊ यांनी 3 वर्षात सातत्याने GST ला त्यांनी सादर केले डुप्लिकेट आणि वेगवेगळ्या पद्धतीचे पुरावे संबंधित विभागात सादर असता त्यांनी अद्याप या डिपार्टमेंटने कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही। पण आज ज्यावेळेस आम्ही इथल्या अधिकाऱ्यांना भेटलो, प्रमुखांना भेटलो, ते जाणवलं की त्यांच्यावर कोणाचा तरी राजकीय दबाव आहे आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करण्यासाठी हे संगनमतानं हा दरोडा टाकला असं आमच्या मते आणि आज दिसलं। डिमांड आहे की संबंधित डीलरवर ताबडतोब शासनाने म्हणजे GST विभागाने कार्यवाही करावी आणि त्याकडचा तो दंड वसूल करून त्याच्यावर दरोड्याचा जो गुन्हा दाखल करणे आहे तो केला पाहिजे। पुढची भूमिका आज त्यांनी 12 वाजेपर्यंत आम्ही जे काही 9 मुद्दे मांडलेले आहेत मागण्या, त्याच्यावर त्यांनी 2 ते 3 दिवस मागत होते। आम्ही सांगितलं की आजच्या दिवशी आमचं आंदोलन आहे लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन 12 वाजेपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत। 12 वाजेपर्यंत आपण लेखी उत्तर जर नाही दिलं तर याच्यानंतर आम्ही खूप मोठं 8 दिवसाच्या नंतर खूप मोठं तीव्र आंदोलन GST विभागावर करू आणि वरिष्ठांशी संपर्क साधू। आंदोलन करते कोणी ते 2 कंपनी कोणते अर्धापूर आणि ते कंपनी कुठले आहेत?